करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, एकदाच असतो, पुन्हा पुन्हा नाही आहे. परंतु या गोष्टींचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आता कोणत्या गोष्टी आहे, प्रत्येकाचा आपण ऐकत असतो, परंतु ऐकत असताना विचारपूर्वक ऐकणं खूप गरजेचं आहे. जर कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलंय हे शोधत बसू नका. कदाचित त्यांची गरज संपलेली असेल. समर्थ म्हणाले, आपलेच लोक बघा, आपल्या शेजारी असतील किंवा आपले नातेवाईक असतील, आपण एखाद्या ग्रुपमध्ये उभे आहोत किंवा एखाद्या ग्रुपमध्ये आपण बसलेलो आहोत, तिथे सुद्धा बघा आपण एकमेकांशी बोलत असताना आपलेच नातेवाईक आपल्याशी बोलत नाही आहेत. असं का होतं? ज्या वेळेला बघा आपला काका बोलत नसेल, मामा बोलत नसेल, परंतु ते आपल्या ग्रुपमध्ये आहेतच, आपण दुसऱ्यांशी बोलत आहोत, परंतु समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत नाही आहे. मग आपलं काय चुकलंय? आपण त्यांच्याशी कधी भांडण केलेले नाही आहे, वाद कधी निर्माण केलेले नाही आहे. मग असं काय घडलंय जेणेकरून बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती बोलत नाही आहे? असा प्रश्न डोक्यामध्ये आणू नका आणि बघा प्रत्यक्षपणे शोधायला जाऊ नका, कुठे माझं चुकलंय. अहो, त्या व्यक्तींची गरज संपलेली असेल म्हणून ते तुम्हाला टाळत आहेत, एवढं मात्र निश्चित. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य एकदाच आहे, आयुष्य आनंदाने घालवायचं आहे. कुणाच्याही बोलून बघा, प्रत्यक्षात कुणाच्याही बोलण्यावर जर आपण विश्वास ठेवत असू तर तो विश्वासघात सुद्धा होऊ शकतो. म्हणून समजून घेणाऱ्या व्यक्तीवरच समजून घेण्याची जबाबदारी ही जास्त असते. आपण एखाद्या ठिकाणी जायचं ठरवलं, कुठे बघा फिरायला जायचं ठरवलं आहे, कुठे पिकनिक असेल किंवा एखाद्या तीर्थस्थळी जायचं ठरवलं आपल्याच घरातल्या माणसांनी, परंतु आपल्या घरामध्ये बघा कुंडे असतात, बरोबर, छान छान रोपं फुलं पाहायला मिळत असतात. आता आपण बाहेर जाणार आहोत, 3 दिवस असतील, 5 दिवस असतील, बरोबर की नाही, परंतु त्या रोपांना पाणी घालायचं आहे. आता कोणत्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे? जी व्यक्ती समजून घेणारी असेल तरच ना, तरच ती तुमच्या घरामध्ये बघा पाणी टाकायला येईल की नाही. जी व्यक्ती तुम्हाला बघा प्रत्यक्षपणे टाळत आहे किंवा समजून घेत नसेल आणि त्यांना जर तुम्ही सांगत असाल की आम्ही 5 दिवस तीर्थयात्रेला जात आहोत किंवा पिकनिकला जात आहोत किंवा बाहेरगावी जात आहोत, तर तुम्ही आमच्या कुंड्यांना पाणी द्याल का? अहो, ते सरळपणे नाहीच बोलणार, बरोबर की नाही. महत्त्व हे त्यांनाच द्या जे तुम्हाला महत्त्वाचे समजत असतात. लक्षात ठेवा, आपण आपल्या आयुष्यात आपल्यासोबत बरीच लोक पाहायला मिळतात, परंतु कोणती लोक ही महत्त्वाची आहेत? आपण बाजारामध्ये गेल्यावर सर्वच पदार्थ, सर्वच वस्तू, सर्वच भाज्या फळं सर्वच विकत घेतो का? नाही आहे. जे आपल्याला पटतं, जे आपल्याला आवडतं त्याच वस्तू आपण घेऊन येतो, बरोबर की नाही. मला गुलाबजाम आवडतं, मी गुलाबजाम घेऊन येईन, बरोबर की नाही. मला मसाला आवडत नाही आहे तर मी मसाला आणून देईन का? मला मिरच्या तिखट लागतात मग मी मिरच्या आणीन का? नाही आहे, बरोबर की नाही.
परंतु समर्थ म्हणाले, महत्त्व त्यांनाच द्या जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते. लक्षात ठेवा, आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही आहे. कारण जगातील सगळ्यात चांगले संस्कार हे आपले आईवडीलच देत असतात. त्यांच्यासमोर आपली वाढ प्रत्यक्षात होत असते. परंतु मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यामध्ये फरक आहे. तो जर तुम्हाला कळला तर आयुष्य काय आहे तुम्हाला नक्कीच जाणवेल. आता मनापासून जर आपण बोलायला गेलो तर बघा, कोणाचं मन राखायचं आहे, बोलण्यातला फरक आणि त्या बोलण्याने बघा एखाद्याचं मन जिंकवायचं आहे, फरक आहे हो. हे समोरच्या व्यक्तीला जेव्हा जाणवतं ना, तेव्हा आपण त्यांच्या हृदयात जाऊन बसतो. जेव्हा शरीरापेक्षा मन आणि बघा प्रत्यक्षात आपले ओठातून निघणारे, मुखातून निघणारे शब्द समोरच्या व्यक्तीला आवडायला लागले ना, तेव्हा समजून जायचं की खरंच उत्तम प्रकारे विचार करणारी माणसं आहेत. का? कारण आयुष्यात आहे ना, आपण जे बोललेलो आहोत ना, ते आपण करत नाही आहे. इथेच आपण चुकतो. आपल्याला जे करायचं आहे ना, ते करून दाखवा आणि नंतर बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य एकदाच आहे ना, या गोष्टींचा आपण आता विचार केला पाहिजे. इथेच आपल्याला कमवायचं आहे. घेऊन काय जाणार आहोत का? नाही आहे. आणि इथेच आपल्याला गमवायचं आहे. जे कमावलेलं आहे ते आपण रिकाम्याच हाताने जाणार आहोत ना. मग समजायचं आपण गमावलं. पण घेऊन काय जायचं आहे? तर अखंड श्रीसेवा निष्कामांनी दास्य भक्ती. म्हणून समर्थ म्हणाले, कोणाचं मन दुखवू नका. प्रेमाचं बघा, प्रेमाची नातं असतात, बरोबर की नाही? त्यांच्याशी बोलत असताना प्रेमाने 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. परंतु पैशासाठी नातं तोडू नका. पैसा महत्त्व नाही आहे. बघा, पैशाला महत्त्व आहे, परंतु पैशाला अति जास्त महत्त्व देऊ नका. प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची संधी आपण शोधत असतो, परंतु त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, जीवनात अनेक रस्ते आहेत. मनुष्यानं केलेले चांगले कर्म ती व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा बघा बाकीची लोक आठवण काढत असतात. कारण का? या व्यक्तीने चांगले कर्म केलेले आहेत. पण चांगले कर्म केलेले नसू तर आपल्या बाबतीत कोण विचारणार आहे? अहो, जिवंतपणी असताना कोण विचारत नाही, तर आपण गेल्यानंतर कोण विचारणार आहे? म्हणून आपल्या आयुष्यात आहे ना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्थ म्हणाले, या गोष्टींचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. ती गोष्ट म्हणजे पुस्तकं आपल्याला वाचता आली पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगली माणसं. या गोष्टी जर आपल्या आयुष्यात असतील ना, तर नक्कीच आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. समर्थ म्हणाले, पुस्तकं ज्याप्रमाणे आपण वाचत असतो त्याप्रमाणे जगाला काय आवडतं ते पाहत बसू नका. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, मला काय आवडतं ते लिहून काढा. कारण उद्याचा दिवस हा तुमचा असेल, बरोबर की नाही? कोणावर जर तुम्ही अवलंबून राहत असाल तर आयुष्यात खडतर प्रवास आहे.
एका मिनिटातसुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतं. मात्र विचार करून घेतलेला निर्णय हा घाई गडबडीत होता कामा नये. बरोबर की नाही? म्हणून मैदानात ज्यावेळी आपण उतरत असतो, कशासाठी? तर आपल्यासोबत असणाऱ्यांना हरवण्यासाठी. बरोबर आहे ना? परंतु ज्यावेळी संकट उभे राहतो, ज्यावेळी परिस्थिती येते, त्यावेळी आपल्या पायाखालची जमीन सरकते की नाही? आणि तेव्हाच बघा आपण कार्याला सुरुवात करत असतो. म्हणून गेलेली वेळ ही पुन्हा पुन्हा येत नाही आहे. त्या वेळेचं सोनं करा. संधी गमावू नका. म्हणून विचार करा. एकदाच आलेल्या आयुष्यात ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो ना, तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ही ठेवत असतात. आपला देह कसा असतो, एखादी व्यक्ती जरी चुकीची वागली ना, तरी तिच्याजवळ बघा त्या व्यक्तीजवळ पैसे आहेत, ती व्यक्ती श्रीमंत आहे, म्हणून चुकीची वागणारी माणसंसुद्धा आपण त्यांना काय म्हणतो, अरे तुम्ही बरोबर वागल्यात. म्हणजे विचार करा, म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी आपली बघा आपल्याला अपेक्षा असते, काहीतरी मला मिळेल, परंतु ही अपेक्षा ठेवू नका. जिथे ती व्यक्ती चुकलेली आहे, चूक मान्य करा, त्यांना सांगा. आपला देह चुकलेला आहे, सांगणारी व्यक्ती आहे, नक्की ऐका. ही हिंमत आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बघा प्रत्यक्षातपणे वागणाऱ्या लोकांशी आपण सहमत असणं गरजेचं आहे. कारण नाती उगाच टिकत नसतात हो. कारण त्यांच्यासोबत आपल्याला स्वार्थीपणाने जगून उपयोगाचं नसतं, तर निस्वार्थपणाने जीव लावावा लागत असतो. नातं टिकवायचं आहे. कारण मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते. आपली ओळखसुद्धा सांगावी लागत नाही आहे. कारण जेव्हा बघा आपण एखादे चांगलं कार्य करतो ना, त्यावेळी आपल्या आजूबाजूची लोकंसुद्धा बघा प्रत्यक्षात आपण कोण आहोत, आपलं नाव जरी माहीत नसलं तरी बघा पूर्ण स्वभावावरून ते सांगत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, नाव असं कमवा जेणेकरून तुमचं कर्म हे नावापेक्षा मोठं असेल. नावासाठी कार्य करू नका, कर्मासाठी बघा प्रत्यक्षपणे मेहनत करा. नाव आपोआप वर येईल. बरोबर की नाही? परंतु चांगले कर्म करा. जर तुम्ही नावासाठी करत असाल तर शेवटी तुम्ही स्वार्थी आहात. बरोबर की नाही? आणि कर्मासाठी जर तुम्ही 2 पावलं पुढे जात असाल तर नाव नक्कीच आहे. कारण तुम्ही निस्वार्थ प्रकारे तुम्ही काय करत आहात? प्रयत्न करत आहात. म्हणून जेव्हा आपण पाहत असतो की दुसरा ती आहे, याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे ना, त्यामध्ये समाधानी असणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणाले, या काही गोष्टी आहेत, या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. चांगली संगत असणं, चांगली पुस्तकं वाचणं, चांगला स्वभाव बघा प्रत्यक्षात आपण एकमेकांच्या सहवासात असणं खूप गरजेचं आहे. कोणाला किती महत्त्व देणं आणि त्याच प्रकारे जर आपण मर्यादा पलीकडे वागत असू तो लोकंसुद्धा बघा आपल्याला कमी लेखतील. म्हणून विचार करा आणि समर्थ कृपेने बघा उत्तम प्रकारे आपला स्वभाव, आपला देह हा नामस्मरणामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.